मायग्रेन आहे, वन साइडेड हेडेक आहे, थ्रोबिंग पल्सेटिंग पेन आहे, लाईट आणि साऊंडला इंटॉलरन्स आहे, नॉशिया वॉमिटिंग होत आहे आणि एक पेनचा अटॅक 1 ते 4 दिवसपर्यंत राहतोय आणि पेन किलर्स घेऊन सुद्धा हेडेक थांबत नाहीये और थांबलं तरी ते पुन्हा येत आहे बिकॉज पेन किलर्स फक्त टेम्पररी रिलीफ देतात. मायग्रेनचा रूट कॉज ट्रीट करत नाही. मायग्रेन कसा होतो? ब्रेन केमिस्ट्रीमध्ये चेंजेस होऊन जसे सेरोटोनिन इम्बॅलन्स होतं, ब्लड वेसल्स डायलेशन, नर्वस सिस्टीम हायपर सेन्सिटिव्हिटी, ट्रिगर्स जे तुम्ही इग्नोर करता, स्ट्रेस अँड ओव्हर थिंकिंग, स्लीप डिस्टर्बन्स, स्किपिंग मील्स, हॉर्मोनल इम्बॅलन्स अँड एक्सेस स्क्रीन टाईम. माइंड बॉडी कनेक्शन इथे खूप स्ट्रॉंग आहे. सप्रेस्ड इमोशन, एन्झायटी, टेन्शन्स हे सगळं मायग्रेनमध्ये कन्वर्ट होऊ शकतं. होमिओपॅथीमध्ये अप्रोच कम्प्लिटली वेगळा आहे. आम्ही फक्त हेडेक बघत नाही, आम्ही तुमचा माइंड प्लस बॉडी पॅटर्न समजून घेतो, तुमचा स्ट्रेस रिस्पॉन्स, तुमचं नेचर, तुमचे ट्रिगर्स, म्हणून ट्रीटमेंट इंडिव्हिज्युअलाइज्ड असतं. रिअल चेंज तेव्हाच येतो जेव्हा रूट कॉज ट्रीट केला जातो. जर तुम्हाला रिपीटेड मायग्रेन अटॅक्स येत असतील, रेग्युलर पेन किलर्स घ्याव्या लागत असतील, डेली लाईफ अफेक्ट होत असेल तर इग्नोर करू नका. मायग्रेनसाठी होमिओपॅथीमध्ये कम्प्लीट क्युअर आहे. आताच जवळच्या होमिओपॅथी क्लिनिकला जाऊन व्हिजिट करा आणि होमिओपॅथी घ्या.